मन मंदिरा गजर भक्तीचा। जन्म एक दुई कहू बखानी, पहिलं कारण भगवान शंकर सांगू लागले भवानी, सावधान सुनु सुमती भवानी। एकदा असा प्रसंग घडला, वैकुंठामध्ये भगवान शेषशय्येवर पहुडले होते, सकाळची वेळ होती आणि भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये सनत कुमारांचं आगमन झालं। तेव्हा भगवंताच्या दरवाजावर दोन द्वारपाल होते, द्वारपालांचं नाव होतं जय आणि विजय। सनत कुमारांचं आगमन झालं। भगवंताच्या दर्शनासाठी लालायित झालेले सनत कुमार प्रभू चरण प्राप्त करण्यासाठी, प्रभू चरणाचा आशीष प्राप्त करण्यासाठी जेव्हा वैकुंठ धामामध्ये प्रवेश करणार, तेव्हा जय आणि विजयानी प्रतिबंध घातला, आत जाण्यासाठी मज्जाव केला। तुम्हाला आत जाता येणार नाही म्हणून थांबवलं। सनत कुमारांसारख्या महान विद्वत प्रचूर आणि भगवत भक्त असलेल्या, ज्ञानपूर्ण आणि तेजमूर्ती तपपुण्य असलेल्या या चारही ऋषीवर्यांना थांबवल्याचा राग आला आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये जय विजय आणि सनत कुमारांमध्ये शाब्दिक चकमक झाली। कळत न कळत जय आणि विजयाकडून संतांचा अवमान झाला। त्या अवमानाचा बदला म्हणून सनत कुमारांनी जय आणि विजयाला श्रापित केलं। भगवंताच्या दरबारामध्ये राहून, देवाच्या सानिध्यामध्ये राहून राक्षसासारखं वर्तन करता, तुम्ही भगवंताच्या दरवाजात राहण्याचे अधिकारी नाही आहात, जा, माझा श्राप आहे तुम्हाला, मृत्यू लोकामध्ये जाऊन राक्षस व्हाल तुम्ही। जय आणि विजयाला श्राप दिला। आपण केलेल्या अघटित कृत्याची जाणीव जय आणि विजयाला झाली। त्यांनी हात जोडून विनयतेनं सनत कुमारांची क्षमा मागितली। महाराज, अनाथ अपराधी पतितागळा, आम्ही अनाथ आहोत, आम्ही अपराधी आहोत, आम्ही पतित आहोत। एकदा नाही, पतित पतित पतित, परिमी त्रिवाचा पतित, तीनदा सांगितलं आम्ही पतित आहोत महाराज, आम्ही अपराधी आहोत, पण तुम्ही तर समर्थ आहात ना। एक विनंती आहे, परितू आपुल्या सत्ते मज करावे सरते, आमच्यावर कृपा करा, परी पाया वेगळा नका करू, भगवंताच्या पायापासून, भगवंताच्या चरणापासून आम्हाला दूर नकाऊ लोटू, दूर नकाऊ फेकू महाराज। म्हणून सनत कुमारांनी वारंवार विनंती केली। संतांचं अंतःकरण हे कोमल असतं महाराज, जितना कठोर होता है उतना कोमल भी होता है। नारियल होता है ना, बाहर से कठोर होता है, लेकिन बाहर जितना कठोर है नारियल बीच में उतना ही कोमल है। नारळ बाहेरून जितकं कठोर असतं, आतून तितकंच कोमल असतं। काही माणसं बाहेरून जितकी कठोर असतात, तितकीच आतून कोमल असतात। बाबा क्षमा करा, अंतःकरण द्रवित झालं। बाबा, भगवंताच्या चरणापासून दूर गेल्यानंतर आम्ही आमचं जीवन कसं व्यतीत करायचं, आम्हाला प्रभू चरणाच्या सेवेशिवाय करमत नाही महाराज। असं काहीतरी सांगा की आम्ही पुन्हा भगवंतापर्यंत पोहोचू। सनत कुमारांनी सांगितलं, आता एकच पर्याय, 9 प्रकारच्या भक्त्या 9 जन्म करा, 10व्या जन्मामध्ये प्रभू चरण कमल अनुरागी व्हाल। त्यांनी सांगितलं, बाबा, भगवंताच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी आम्ही 9 जन्म वाट पाहू शकत नाही। कमी जन्मामध्ये, कमी वेळामध्ये तुम्ही दिलेला श्राप भोगून आम्हाला वैकुंठापर्यंत येता येईल, असं काहीतरी सांगा। भगवंताने सांगितलं, याला फक्त एकच पर्याय, भगवंताला पटकन प्राप्त करायचं असेल तर मग 9 जन्म भक्ती करून 10व्या जन्मात भगवंताला प्राप्त करण्यापेक्षा 3 जन्म देवांसोबत वैर करा, लवकर प्रभू प्राप्ती होईल। आणि वैर्याला तो पटकन यादीत घेतो, म्हणून भगवंतासोबत वैर करणारे, भगवंताच्या कार्याला विरोध करणारे जास्त दिवस जगत नाही, आणि जगले तरी मरताना नीट मरत नाही। सगळ्यांचा हिशोब करतो बरं का। त्यांनी सांगितलं, देवा, मग आम्हाला 3 जन्म वैर केलेलं परवडेल, म्हणून या जय विजयाने 3 जन्म वैर केलं।
पहिल्या जन्मामध्ये हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि वक्रदंत. हे 3 प्रकारचे वेगवेगळे जन्म घेऊन यांनी भगवंतासोबत वैरत्व केलं. आणि या तीनही जन्मामध्ये यांना मारण्यासाठी भगवंताला वेगवेगळे अवतार घ्यावे लागले. त्यापैकी मधला जो जन्म आहे रावण आणि कुंभकर्ण, त्याला मारण्यासाठी भगवंताचा अवतार झाला. भवानी प्रभूच्या अवताराचं हे पहिलं कारण आहे. बोलिये राजा रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय. भगवंताच्या अवताराचं पहिलं कारण आहे जय आणि विजय. बाबा एवढंच कारण आहे का? नाही, अजून कारण आहे. काय? हो नारद श्राप दिन एक बारा, दुसरं कारण आहे राम जन्माचं. नारद श्राप दीन एक बारा, कल्प एक लागी तेही अवतारा. भगवान शंकर म्हणतात, भवानी प्रभू प्रागट्य झालं त्याचं दुसरं कारण, एकदा नारदानी भगवंताला श्राप दिला म्हणून प्रत्यक्ष तेजोनिधी भगवान श्री विष्णूंना राम म्हणून अवतार घ्यावा लागला. भवानीला आश्चर्यच वाटलं. भवानी बोलू लागल्या, गिरिजा चकित भई सुनी बानी, नारद विष्णू भगत पुनी ज्ञानी. नारद तर श्री विष्णूंचे भक्त आहेत आणि भक्त कधी भगवंताला श्राप देऊ शकतो का? तेव्हा भगवान उमापती महादेव म्हणतात, बोल बिहसी महेश तबा ज्ञानी मूडन कोय, और जही जस रघुपति करही जब सो तस तेही क्षण हो. या जगात कोण ज्ञानी आहे आणि कोण मूर्ख आहे? ज्यावेळी भगवान ज्याला जशी बुद्धी देऊन जसं करतात त्यावेळी तो तसा होतो. कोणी ज्ञानी नाही महाराज. नाही, ज्ञानी समजणारे असतील पण ज्ञानी नसतील. सांगा बरं मग नारदांनी श्राप का दिला? कारण प्रतिपादित करतात भगवान शंकर. भगवंताच्या नामघोषाने नारदाच्या पुण्याचा संचय झाला. देखिए, जितना आप नाम गाओगे उतना आपका नाम धन बढ़ेगा. जेवढं नामधन एकत्र होईल तितकं तुमचं पुण्य वाढेल. नारदानी नामस्मरण करून 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 एवढं पुण्य अर्जित केलं की 100 यज्ञ
करण्याने जेवढं पुण्य प्राप्त होतं तितक्या पुण्याचा संचय, तेवढ्या पुण्याची गाठोडी श्री नारदजींजवळ जमा झाली. आता 100 यज्ञाचं पुण्य जमा झालं म्हटल्यावर इंद्रांना चिंता वाटू लागली. इंद्राला चिंता वाटली. सुना शिरमन महुअति त्रासा चहत देवर्षी मम पुरबासा. इंद्र हे नाव नाही तर इंद्र हे पद आहे आणि त्या पदाचा अधिकारी कुणालाही होता येतो. कुणाला म्हणजे कुणाला? ज्यांनी 100 यज्ञाचं पुण्य एकत्रित केलं त्याला. आता 100 यज्ञाचं पुण्य नारदाचं एकत्र झालेलं असल्यामुळं इंद्राच्या मनात चिंता निर्माण झाली. चहत देवर्षी ममपुर बासा. मम म्हणजे माझं, पूर म्हणजे ठिकाण आणि वास म्हणजे राहणे. कदाचित नारद मुनी माझ्या निवासामध्ये स्थित होण्याची इच्छा तर करत नाही ना. गोस्वामीजी म्हणतात, जे कामी लौलुप जगमाही कुटिल का कैव सबही डिराही. भगवत भक्तापासून सगळ्यात मोठी भीती कोणाला वाटत असते? जे लोभी आहेत, जे कामी आहेत, जे कुटिल आहेत, अशा लोकांना, शुद्ध विचाराच्या लोकांपासून भीती वाटत असते. स्वैराचार भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना चांगल्या सज्जन लोकांपासून भय वाटत असतं. इंद्राला वाटलं कदाचित आपल्या पदाला धोका पोहोचू शकतो. ये खुर्ची है ना, बहुत बुरी बात है साहब. या खुर्ची करता लोक काय करत नाही. कोई अमान बेचता है, कोई ईमान बेचता है, कोई अमान बेचता है, कोई ईमान बेचता है. कुछ न मिले बेचने को, कोई स्कूल की पर्ची बेचता है, और मिले अगर अच्छा भाव तो नेता अपनी खुर्ची बेचता है. या जगामध्ये खुर्ची जर म्हटली तर लोक इमान, अमान, शाळेच्या पर्च्या, इज्जत आणि इब्रत सुद्धा विकायला बसले. म्हणून हे जग फार कठीण आहे, वाचून राहा. इथं विकणारा काय विकल याची गॅरंटी नाही. कि यह सब कुछ बिकता दोस्तों, सगळं विकत. यह सब कुछ बिकता दोस्तों, जरा रहना संभाल के. अरे बेचने वाले तो हवा भी बेच देते हैं गुब्बारे में डाल के. विकायचं असेल तर विकणारा हवेला सुद्धा विकतो. सीनचा आवाज मॉनिटरला जास्त आहे का माझा? बेचने वाले तो हवा भी बेच देते हैं गुब्बारे में डाल के. अजून काय विकलं जातं? हे सच बिकता, झूठ बिकता, और बिकती है हर कहानी. काय विकलं जातं? सच बिकता, झूठ बिकता, और बिकती है हर कहानी, और तीनों लोक में फैला है, फिर भी बिकता है बोतल में पानी. मला सांगा, पृथ्वीवर जमीन किती टक्के आणि पाणी किती टक्के? सांगा अक्का. 71% आणि 29%. पाणी जास्त का जमीन? पाणी जास्त. मग पाणी जास्त असल्यावर विकायची काही गरज आहे का? विकत घ्यायची काही गरज आहे का? अजिबात नाही. पण जग कसं आहे? सच बिकता, झूठ बिकता, बिकती है हर कहानी, तीनों लोक में फैला है, फिर भी बिकता है बोतल में पानी. ये पाणी बॉटल वाला, ये थंडा पाणी बॉटल वाला, ये बिस्लरी आहे. पाहिलं का तुम्ही? कुठं ऐकू येतंय? बस स्टँडवर. हे लेमन गोळी, संत्रा गोळी, मळमळ होत नाही, उलट्या होत नाही, गरमागरम समोसे, पाणी बॉटली, तरी विकतात. आणि इंद्राला चिंता निर्माण झाली, आपली खुर्शी जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणून नारदजीला आपल्या पथावरून कसं हटवता येईल याचा विचार इंद्र महाराज करू लागले. मग त्यांनी मदतीसाठी कामदेवाला पाचारण केलं आणि कामदेवाला सांगितलं, काही झालं तरी चालेल, तुम्ही नारदाची तपश्चर्या तेवढी भंग करा.
नारदाची तपश्चर्या भंग करण्यासाठी ज्या गुहेमध्ये नारदजी आराधना करत होते, साधना करत होते, त्या गुहेच्या बाहेर कामदेवजी आले. ते आश्रम मदन जब गयहु निज माया बसंत निर्मयहु कुसुमित विविध बिटप बहुरंगा कुंजही कोकिल गुंजही भुंगा. कामदेवाने आपला प्रभाव दाखवला. आपल्या कामबाणाने सुंदर मनोहर वातावरण त्या ठिकाणी तयार केलं आणि नारदजींना आपल्या साधनेपासून भटकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी दृढ प्रेम आहे, ज्यांची निष्ठा प्रभू नावावर खऱ्या अर्थाने दृढ आहे, अशा भक्ताच्या अंतःकरणाला किंवा त्याच्या मनाला विचलित करता येणं सहजासहजी शक्य होत नाही. म्हणून नारदजीवर कामदेवानी दाखवलेल्या कामकलेचा अजिबात प्रभाव पडला नाही. कामकला कछु मुनिहीन व्यापी निज भय धरे कामकला कछु मुनिहीन बापी निज भव डरे हु मनोभाव पापी. त्याचा प्रभाव नारदजीवर अजिबात न पडल्यामुळं कामदेवाला चिंता वाटली. इंद्र तर घाबरू लागले. म्हणजे नारदजीच्या आराधनेमध्ये विघ्न आणून, साधनेमध्ये विघ्न आणून नारदजीवर प्रभाव पडला नाही एक, पण नारदजींना या सगळ्या कृत्याचा राग आला नाही दोन, हे विशेष. आणि याच भावाला धरून नारद मुनी अतिशय प्रसन्न झाले. नारदजी स्वतःच परीक्षण करू लागले की आपली साधना अतिशय मजबूत आहे. कामदेवानी आपल्यावर विघ्न टाकण्याचा प्रयत्न करू नये, आपल्याला आपल्या मूळ पथावरून विचलित करण्याचा प्रयत्न करूनही आपल्यावर त्याचा किंचितही प्रभाव पडला नाही. म्हणून नारदजींना असा भास झाला, मी कामाला जिंकलं तर जिंकलं, मी आला. आणि हा मी फार घातक असतो, मी फार घातक असतो. फक्त माझ्यावर कामाचा प्रभाव पडला नाही हे विशेष वाटलं नाही, तर एवढा त्रास देऊन मला रागही आला नाही याचाही अभिमान झाला. आलं लक्षात तुमच्या? याचाही अभिमान झाला. आणि तो अभिमान घेऊन नारदजी ब्रह्मदेवाजवळ स्वतःची स्तुती करत करत गेले. आपली स्तुती लोकांनी करावी. आलं का तुमच्या लक्षात? आपली स्तुती आपण करू नये. ज्या दिवशी आपली स्तुती आपण करू त्या दिवशी आपल्याला लघुत्व प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. एक शुभशीत आहे, परे प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोपी गुणी भवेत इंद्रोपी लघुता याती स्वयं प्रख्यात प्रीतेर गुणे. याचा अर्थ असा आहे, जो आपले गुण, ज्याचे गुण दुसऱ्याने वर्णन केले तो गुणहीन असला तरी गुणी होतो, आणि जो आपले गुण आपण स्वतः वर्णन करतो तो इंद्र असला तरी लघुत्व पावतो. इंद्रोपी लघुता याती स्वयं प्रख्यात प्रीतेर गुणे. इथे नारदजी तर स्वतःची स्तुती करू लागले. ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हटले देवा काय आज माहितीये काय प्रकार घडला? काय? मी तिकडे साधना करत बसलो होतो आणि माहिती नाही कुण्या तरी विघ्न संतोषाने कामदेवाला माझ्यावरती सोडलं. मग अहो माझ्या अंतःकरणामध्ये अजिबात विकार निर्माण झाला नाही आणि त्यांनी मला त्रास देऊनही मला राग आला नाही. ब्रह्मजी म्हटले, नारदा तुमच्या म्हणण्याचा आशय काय? म्हटले मी काम आणि क्रोधावर विजय प्राप्त केला. असं ना? पण ब्रह्मदेवाने सांगितलं, हे मला सांगितलं बरं झालं, पुढे जाऊन सांगत बसू नको. पण इतनी सी करणी मनुष्य कर्जा आहे, तो इतना गुमान होता है मन में, दमच निघत नव्हता. तिथून लगेच भगवान शंकराकडे गेले. काय देवा बरं चाललं? म्हटले बरं. माहितीये का तुम्हाला आज मी काम क्रोधावर विजय प्राप्त केला? भगवान शंकर म्हटले असं? म्हटले बरं, मला सांगितलं बरं आहे, पुढे जाऊन कुठं सांगण्याच्या भानगडीत पडू नको. दम निघला तर
तिथून निघाले आणि परत भगवान विष्णू जवळ जाऊन नारदजी स्वतःची स्तुती गाऊ लागले. बोले भगवान आपको पता है आज क्या हुआ? इतने आनंद में थे नारद जी. बोले क्या हुआ? मैंने आज काम और क्रोध पर विजय पा लिया. अच्छा. नारायण बोले सही? बोले हाँ तो अच्छी बात है. बोले भगवान ये इतना सहज थोड़ी है, उसके लिए साधना करनी पड़ती है. ते देवाला शिकू लागलं. भगवान को जब मनुष्य सिखाने लगता है तो भगवान भगवान है, ये ध्यान में रखना चाहिए. मला सांगा, शिष्याने गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर गुरुला शिकवायला लागल्यावर कसं बजेट बसेल? आणि असतात काही काही. एका पहिलवान गुरुने आपला पहिलवान शिष्य तयार केला, एकदम सुंदर. आणि तुम्हाला सांगू का, गुरु आपलं संपूर्ण जीवन शिष्याला उभं करण्यामध्ये खर्ची करत असतात. मग कधी कधी गुरु स्वतःचं मोठेपण सुद्धा दाबून ठेवतात, परंतु शिष्य मोठा कसा होईल याच्यासाठी गुरुची तळमळ असते. सड़क होती है ना, सड़क कहीं भी नहीं जाती, लेकिन जिसे जहां पर जाना है उसे वहां पर पहुंचा देती है. गुरु याच भूमिकेत असतात. रस्ता आहे ना, तो कुठंच जात नाही, तो जागेवरच असतो, पण ज्याला जिथपर्यंत जायचं आहे त्याला तिथपर्यंत पोहोचून देतो. आपले गुरु आपल्या जीवनामध्ये हीच भूमिका पार पाडत असतात. ती कुठंच जात नाही, पण आपल्याला आपल्या निश्चित ठिकाणापर्यंत पोहोचून देत असतात. गुरु एखाद्या झेंड्याच्या, पताक्याच्या, बांबूच्या भूमिकेत असतात. पताका डौलानं फडकत असते म्हणून पताकेचं नाव होतं, ती सुशोभित होत असते, परंतु ती पताका तग धरून टिकून मजबूत राहावी याच्याकरता तो बांबू त्या पताकेला धरून उभा असतो. या भूमिकेमध्ये श्री गुरुदेव काम करत असतात. गुरु गुरुच असतात. असा सुंदर शिष्य तयार केला. चांगल्या कुस्त्या खेळायला लागला. चांगल्या कुस्त्या त्यांनी पटकावल्या. महाराष्ट्रातून कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात गेला. तिकडे त्यांनी कुस्त्या खेळल्या. कुस्त्या खेळून त्याला महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार मिळाला. 40 किलो चांदीची गदा भेट मिळाली. 40 किलो चांदीची गदा घेऊन तो शिष्य अतिशय गर्वाने फुलून गेला. पण त्याला त्या गोष्टीचा अभिमान झाला. मीडियावाले त्याला विचारू लागले, आता तुम्हाला कसं वाटतं? तो म्हणला, आता मला असं वाटतं की माझ्या तोडीचा या जगात कोणीच नाही. त्याने सांगितलं, अहो पण तुमच्या गुरुचं नाव आहे कुस्तीच्या आखाड्यामध्ये मोठं. आता गुरु सुद्धा मागं पडला म्हणे, आता आपलंच नाव. अहो त्यांनी सांगितलं, पण गुरु गुरु असतात. असू दे म्हटलं. बरं तुमची इच्छा काय? काय नाही म्हणले. आता तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या गुरुचं नाव मोठं म्हणायला लागलात, एकदा त्याची पाठ लावून दाखवतो म्हणला तुम्हाला. गुरुची. गुरुजींनी टीव्हीवर मुलाखत ऐकली. बाकीचे शिष्य म्हणू लागले, का हो शिष्य तर तुमची पाठ लावण्याची भाषा करतो, गुरुनं सांगितलं येऊ दे ना. हे आलं व तिकडं गावाकडं. आल्याबरोबर त्याने सांगितलं, गुरुजी. गुरुजी म्हणले, चिंता करू नको, मी कपडे काढून तयारच आहे, ये. मन मंदिरा गजर भक्तीचा.